तुम्हाला असं कधी वाटलंय का, यार मी किती मेहनत करतोय, मी जीव ओतून काम करतोय, तरीसुद्धा नशीब माझं काही साथ देत नाहीये आणि मला गिव्ह अप करूशी वाटतंय. तर त्याआधी तुम्ही जपानच्या फुटबॉल टीमची स्टोरी ऐका. तर आज ब्राझीलने जपानला एक्स्ट्रा टाईममध्ये 95व्या मिनिटाला गोल स्कोर करून या वर्ल्ड कपमधून बाहेर केलं आणि जपान पुन्हा एकदा नॉकआउट स्टेजच्या पहिल्या राउंडमधून बाहेर झाली. तर असं म्हणतात, जपानच्या या फुटबॉल टीमवर एक कर्स आहे, कारण ते नॉकआउट स्टेजमधली कधीच मॅच जिंकत नाही आणि आज ब्राझील विरुद्ध ते पुन्हा एकदा सिद्ध झालं. मागच्या वर्ल्ड कपमध्ये सुद्धा जपान जेव्हा क्रोएशियासोबत राउंड ऑफ 16 मधली मॅच खेळत होते, तेव्हा त्यांनी क्रोएशियाला अगदी पेनल्टीजपर्यंत नेलं होतं. पण पेनल्टीजमध्ये ते हारले आणि वर्ल्ड कपमधून बाहेर झाले. 2018 मध्ये सुद्धा बेल्जियम विरुद्ध बेल्जियमने 94व्या मिनिटाला एक्स्ट्रा टाईममध्ये गोल स्कोर केला आणि जपानला नॉकआउट स्टेजमधून बाहेर केलं. तर गेल्या 3 वर्ल्ड कपमध्ये जपानची टीम खूप कठोर पद्धतीने या वर्ल्ड कपमधून बाहेर होतीये आणि जेव्हा आज जपानच्या प्लेयर्सला, जपानच्या फॅन्सला आणि जपानच्या मॅनेजरला या कर्सबद्दल विचारलं, तेव्हा ते सगळ्यांचं एकच उत्तर होतं की वी विल कम बॅक नेक्स्ट इयर. आणि जपानच्या टीमची ही जिद्द आणि कधीच गिव्ह अप न करायचा ॲटिट्यूड आपल्याला एक मोठा लेसन देतो की तुम्ही फक्त ट्राय करत राहा. नशीबने एक दिवस नक्की साथ देतं.